आकाशवाणी मुंबई. श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पुण्यात पश्चिम विभागीय परिषदेची बैठक. जालन्यात वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्यानं 5 मजुरांचा मृत्यू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून तिन्ही सेना दलांच्या संयुक्त प्रमुखांची हकालपट्टी. नौदल आणि हवाई दलाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हटवलं. आणि महिलांच्या T20 क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत आज UP वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर असून गृहमंत्रालयाच्या पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांसह दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, प्रशासक, वरिष्ठ मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या परिषदेला उपस्थित आहेत. जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभालाही शाह उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना अमित शाह यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्र वितरण दिलं जाईल. तसंच राज्यातल्या 10 लाख लाभार्थ्यांना या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण देखील यावेळी करण्यात येईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. PM उषा प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या विद्यापीठाच्या 4 इमारतींचं भूमिपूजन तसंच संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटनही उपराष्ट्रपती करणार आहेत. शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि जीवनरेखा आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. पुसा कृषी विज्ञान मेळा आज नवी दिल्ली इथं सुरू झाला. या मेळ्याचं उद्घाटन चौहान यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. उन्नत कृषी आणि विकसित भारत असं या मेळ्याचं उद्दिष्ट आहे. शस्त्रबंदी कायम ठेवणं आणि भविष्यात गैरसमज टाळण्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहमती झाली आहे. जम्मू काश्मीरातल्या पूंछमध्ये दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडरच्या बैठकीत ही चर्चा झाली. सुमारे 4 वर्षांनंतर अशा प्रकारची बैठक झाली. नुकतीच झालेली चकमक आणि ताबा रेषेवर आढळून आलेल्या बॉम्बची पार्श्वभूमी या बैठकीला होती. दोन्ही देशातला तणाव कमी करण्यासाठी विद्यमान संपर्क यंत्रणांचा प्रभावी वापर करण्याचा निर्णयही दोन्ही देशांनी घेतला. उत्तराखंड विधानसभेनं राज्यात अनियंत्रित जमीन खरेदी विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा संमत केला आहे. यामुळे राज्यातल्या अनियंत्रित जमीन व्यवहारांचं नियमन केलं जाणार आहे. जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या पासोडी इथं आज पहाटेच्या सुमारास टिप्परमधली वाळू काढत असताना पत्र्याच्या शेडजवळ झोपलेल्या 5 मजुरांचा दबून मृत्यू झाला. हे मजूर पासोडी रस्त्यावरच्या पुलाच्या बांधकामासाठी आले होते आणि पत्र्याची शेड करून राहत होते. अवैध वाळू वाहतुकीच्या टिप्पर चालकानं घाईनं टिप्पर रिकामा करताना झोपलेल्या मजुरांना पाहिलं नाही. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. वाळूच्या ढिगाऱ्याखालून गावकऱ्यांनी एका लहान मुलीला सुखरूप बाहेर काढलं असल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं JCBच्या सहाय्यानं वाळू बाजूला घेतली. त्यानंतर मृतदेह पुढच्या तपासणीसाठी पाठवले असून या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिन्ही सेना दलांचे संयुक्त प्रमुख हवाई दलाचे जनरल CQ ब्राउन ज्युनियर यांना अचानक पदावरून दूर केलं. गेले 16 महिने ते या पदावर कार्यरत होते आणि गेल्या 40 वर्षांपासून हवाई दलाच्या सेवेत होते. ते कृष्णवर्णीयांच्या हक्कांचे समर्थक होते. त्यांच्या जागी ट्रम्प यांनी हवाई दलातून निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल
डान रेझिनकेन यांची नियुक्ती केली आहे. काही काळापूर्वी ते CIAमध्ये लष्करी व्यवहारविषयक सहसंचालक म्हणून कार्यरत होते. याशिवाय नौदलाच्या कारवाई विभागाचे प्रमुख ॲडमिरल लिसा फ्रान्स चेट्टी आणि हवाई दलाचे उपप्रमुख जनरल जिम स्लाईफ यांनाही ट्रम्प यांनी काढून टाकलं आहे. अमेरिकेत विविधता, समता आणि समावेशन कार्यक्रमासाठी सरकारी निधी कमी करण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला फेडरल न्यायाधीशांनी स्थगिती दिली आहे. हा आदेश अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन करत असून खटला सुरू असेपर्यंत तो स्थगित राहील असं बाल्टिमोरचे न्यायाधीश ॲडम अबेलसन हा निर्णय देताना म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्याच दिवशी या आदेशावर स्वाक्षरी केली होती. प्रसिद्ध ब्रिटिश भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकूनं हल्ला करणाऱ्या हादी मतारला न्यूयॉर्क न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. 23 एप्रिल रोजी न्यायालय मतारला शिक्षा सुनावणार असून त्याला 30 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. ऑगस्ट 2022मध्ये न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात रश्दी गंभीर जखमी झाले होते. भारतीय वंशाचे काश पटेल यांनी अमेरिकेच्या FBI अर्थात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे 9वे संचालक म्हणून शपथ घेतली. काल झालेल्या शपथविधी सोहळ्यात पटेल यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमात देश-विदेशातल्या जनतेशी आपले विचार मांडणार आहेत. दर महिन्यात शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा 119वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर न्यूज ऑन एअर वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. याशिवाय आकाशवाणी न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube वाहिनीवर थेट प्रक्षेपण केलं जाईल. रात्री 8 वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणीवरून प्रसारित होईल. महिलांच्या T20 क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत आज UP वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. बंगळुरू इथं संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं आत्तापर्यंत झालेल्या 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे, तर UP वॉरियर्सनं अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे ते पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असतील. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 4 गडी राखून विजय मिळवला. पहिली फलंदाजी करताना बंगळुरूनं मुंबईसमोर विजयासाठी 168 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य मुंबईनं 1 चेंडू राखत पार केलं. या सामन्यात 3 खेळाडू बाद करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या अमनजोत कौर हिला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवलं गेलं. चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज ब गटात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. पाकिस्तानमध्ये लाहोर इथं हा सामना होईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेत काल कराची इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानवर 107 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पहिली फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं रायन रिकेल्टन याच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या पहिल्या शतकाच्या जोरावर 6 बाद 315 धावा केल्या. मात्र विजयासाठी 326 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 43 षटकं आणि 3 चेंडूंमध्ये 208 धावांमध्येच माघारी परतला. अफगाणिस्तानच्या वतीनं रहमत शाह यानं सर्वाधिक 90 धावांची खेळी केली. या सामन्यात शतकवीर रायन रिकेल्टन याला सामनावीराचा पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दुबई इथं दुपारी 2:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतानं आपल्या सलामीच्या सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवला होता, तर पाकिस्तानला आपल्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंड विरोधात पराभूत व्हावं लागलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पुण्यात पश्चिम विभागीय परिषदेची बैठक. जालन्यात वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्यानं 5 मजुरांचा मृत्यू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून तिन्ही सेना दलांच्या संयुक्त प्रमुखांची हकालपट्टी. नौदल आणि हवाई दलाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हटवलं. आणि महिलांच्या T20 क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत आज UP वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. दुपारी 3 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र. नमस्कार.